बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते। काँग्रेस हे करीना कपूरला उमेदवारी देणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांना उतरवण्याचा विचार आहे आणि मुंबईऐवजी भोपाळमधून करीना कपूरला उमेदवारी देण्याचा विचार चालू असल्याचं कळतंय। आणि ह्या मागचं मुख्य कारण म्हणजे तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा हा एक मोठा प्रयत्न असेल। आणि मुळात भोपाळची जागा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे करीना आणि पतोडींची सून असल्याचा लाभ घेण्याचा हा एक काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं आता कळतंय। सध्याची सगळ्यात मोठी बातमी। आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहे। विनोद, काय सांगाल या माहितीबद्दल? अधिक करीना कपूर यांना काँग्रेस उमेदवारी देणार असल्याचं कळतंय। नक्कीच बरोबर, कारण काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांनी करीना कपूर यांना भोपाळमधून उमेदवारी द्यावी यासाठी मागणी केली आणि त्यावर काँग्रेस विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सेलिब्रिटींचा जो युवकांविषयी जो आकर्षण आहे तो आकर्षण काँग्रेस पक्षाकडे वळावा या अनुषंगाने हे प्रयोग करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी आहे। तर एकंदरीत करीना कपूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली तर त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला भोपाळसह संपूर्ण मध्य प्रदेश होऊ शकतो असेही म्हटलं जात आहे। त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष अशा अनेक सेलिब्रिटींना यावेळेस उमेदवारी देणार असल्याची माहिती येत आहे। नक्कीच धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।